नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, कारण मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढेही दिव्यांग आहेत त्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या संदर्भात अधिकृत पत्रक सुद्धा केंद्र सरकारने जाहीर केलंय। त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे। त्याचबरोबर ही केवायसी कशी केली पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तरपणे आपण व्हिडिओ बनवलेली आहे। परंतु ही केवायसी करत असताना राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत किंवा त्याचबरोबर हे केवायसी करत असताना अनेक लोकांना टेक्निकल प्रॉब्लेम अडचणी येत आहेत। तर त्या सर्व अडचणी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एक एक प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि हे प्रश्न ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या मनातील ज्या शंका आहेत, अडचणी आहेत त्या दूर होतील असं मला वाटतंय। तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न असा की सर, माझे जुने सर्टिफिकेट होते, नवीन काढले आहे आणि पेन्शन सुद्धा मला सध्या मिळत आहेत, मग आता मी केवायसी केली पाहिजे का? आधार कार्ड एवढं सर्टिफिकेट हे 3-4 वर्ष झाले काढून सर्टिफिकेट कायमस्वरूपी आहे। आता यांचं मत असं आहे की सर, माझ्याकडे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि माझ्याकडे आधार कार्ड हे 3-4 वर्षापूर्वी अपडेट केलं आहे, मग मी केवायसी करायची का? जरी समजा तुम्हाला पेन्शन मिळत असेल आणि तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र हे परमनंट असेल तरी सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। मिळालं उत्तर? पुढचा प्रश्न, सर माझे 3 महिन्याचे पैसे आले नाही, मग मला ई-केवायसी करायची आहे, मला तुमचा फोन नंबर द्या। फोन नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि या माझ्या निराधार बांधवाला सुमन तिवरे म्हणून आहे, तर त्यांना असं मत आहे की बाबा सर, आम्हाला पेन्शन येत नाही पण मी केवायसी केली पाहिजे का? दिव्यांग प्रमाणपत्राची केवायसी हे जे आव्हान आहे हे केंद्र सरकारने केलेलं आहे, राज्य सरकारने नाही। आणि तुमची जी पेन्शन आहे केंद्र सरकारचे काही पैसे आणि राज्य सरकारचे पैसे असे एकत्र करून मिळतात, त्यामुळे तुम्हाला ही केवायसी करणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर पुढचं आहे अद्वित म्हणून एक लाभार्थी आहेत, त्यांनी आपल्या ठिकाणी प्रश्न केलाय, सर आधार कार्ड वरती जन्मतारीख बरोबर आहे पण अपंग प्रमाणपत्र म्हणजे UDID वरती तारखेमध्ये थोडासा बदल आहे, तर दुरुस्त करता येणार का? येईल करता, काही हरकत नाही। त्याच पोर्टलवर स्वावलंबन हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला तिथे ऑप्शन दिलाय अपडेट डेट ऑफ बर्थ, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ अपडेट करू शकता। दिव्यांग प्रमाणपत्राची डेट ऑफ बर्थ तुम्हाला बदलता येते, आधार कार्डवरती जन्मतारीख तुम्हाला स्वतःहून बदलता येते, तर आधार कार्ड सेंटरला जाऊन करावं लागेल, पण तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरची जन्मतारीख तुम्हाला बदलता येऊ शकते। समीर बागवान म्हणून आहेत, सर ई-केवायसी कुठे करायची? ई-केवायसी तुमच्या मोबाईलमध्ये स्वावलंबन ही जी वेबसाईट आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती वेबसाईट देतो किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा दिले कशा पद्धतीने ई-केवायसी करायची, ती पाहून तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे बंडू वाघमारे म्हणून एक आहेत, त्यांनी प्रश्न केला की ओके सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। सर, मी ग्रामपंचायतच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, मग ई-केवायसी करणे जरुरी आहे का? तुमची ग्रामपंचायतच्या पोर्टलवरती तुमची संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जे 1500 रुपये आहेत त्या पोर्टलच्या संदर्भात तुमची नोंदणी झालेली आहे। ई-केवायसी हा वेगळा प्रकार आहे, तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। विठ्ठल गोटमाउट म्हणून एक लाभार्थी आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलाय, सर मी महाराष्ट्राचे आणि तेलंगणाचे दोन्यांचे माझ्याकडे अपंगाचे प्रमाणपत्र आहे, दोन्ही चालू असून मला लाभ सुद्धा मिळत आहे, मग मी कसं व कोणत्या कार्डची केवायसी करायची? एक लक्षात ठेवा, तुम्हाला केवायसी करण्यासाठी जे प्रमाणपत्र परफेक्ट आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं असेल, त्या दिव्यांग प्रमाणपत्राची तुम्हाला केवायसी करायची। 2-2 वेगवेगळ्या राज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही ठेवू नका, पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो। ओके, त्यानंतर संकल गवल म्हणून त्यांनी एक दिलंय UDID कार्डचा ॲड्रेस कसा बदलावा, तर त्याच ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे UDID कार्डचा ॲड्रेस कसा बदलायचा त्या संदर्भात तिथेच ऑप्शन आहे डाव्या साईडला, तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन तुमचा UDID कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राचा ॲड्रेस तुम्ही बदलू शकता। पुढचा प्रश्न बघा, सर दिव्यांग कार्ड जे आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र परमनंट आहे, मग सर करावं लागेलच का? हॉस्पिटलमध्ये आम्ही गेले असता आम्हाला त्या ठिकाणचे डॉक्टर म्हणाले की आत्ता आमच्याकडे ही सुविधा उपलब्ध नाही, सध्या करायची गरज नाही। एक लक्षात ठेवा, ते जर पत्रक जर तुम्ही वाचलं तर त्या पत्रकांमध्ये सर्व रुग्णालय संस्था यांना आव्हान केलंय, सूचना केल्यात का सर्वांनी करायचं आहे। तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर ते असं म्हणत असेल तर त्याला मी तरी काय करू शकत नाही, पण
ही केवायसी तुम्ही स्वतःहून करू शकता, त्यांची गरज तुम्हाला भासणार नाही, स्वतः पण करता येणार, काही अडचण नाही, तिथे गेलंच पाहिजे असं काय. आणि त्या लोकांना काही माहीत नसतं, तुम्ही करून घ्या, पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर विनोद शिंदे म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे, सर मी पायाने अपंग असून माझ्या प्रमाणपत्रावर डोक्याचा आजार म्हणून दिलेला आहे, माझे UDID कार्ड काढताना त्रुटी येत आहेत, म्हणजे ते अपंग आहेत, पायाने अपंग आहेत, पण त्यांना डोक्याचा आजार असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलंय प्रमाणपत्रावरती. तर त्यावरती उपाय काय? एक लक्षात ठेवा, तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट करून घ्यावं लागेल. सिव्हिल हॉस्पिटल जे असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या. 2,500चा विषय पुढे येतोय, परत डोक्याला ताप नको, म्हणून करून घ्या ते. त्यानंतर राजू वाघ म्हणून आहेत, प्लीज इंटर व्हॅलिड कॅप्चर असं दाखवतंय. आता हा कॉमन प्रश्न आहे, कॅप्चाचा प्रॉब्लेम येतो. कॅप्चर आता एक लक्षात ठेवा, तिथे समजा 1+4 असं जर असेल, 1+4, तर तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चाचा जो ऑप्शन आहे टाईप कराल, त्या ठिकाणी 1+4 टाईप नाही करायचं, 1+4 5 हे आकडा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. वजाबाकी असेल तर वजाबाकी करून उत्तर लिहायचं आहे, बेरीज असेल तर बेरीज किंवा गुणाकार जे काय असेल ते करून तुम्हाला तिथे उत्तर लिहायचं आहे, नाही की जसेच्या तसं टाईप करायचं आहे. त्यामुळे अनेक लोकांना प्रॉब्लेम येतो की सर कॅप्चा इनव्हॅलिड दाखवतोय, कॅप्चा परत टाकायला येतोय, काय करावं? तर त्याचा तिचे काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे काय असेल ते करून त्याचं उत्तर खाली लिहायचं आणि मग सबमिट करायचं. त्यानंतर बाळू पोद्दार म्हणून आहे, सर माझ्या ऑप्शनमध्ये KYC दिसत नाही, म्हणजे मला KYCची गरज आहे का? एक लक्षात ठेवा, ज्या लोकांची KYC दिसत नाही त्या लोकांची KYC झालेली आहे, काळजी करायचं कारण नाही. तुम्ही एकदा काय KYC केल्यानंतर तिथला ऑप्शन जातो, जर लगेच गेला नाही तर तुमच्या 1-2 दिवसामध्ये सुद्धा तो ऑप्शन निघून जातो, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. ज्यांना KYC ऑप्शन येत नाही त्यांची KYC झालेली आहे, बिंदास राहा. पुढचा प्रश्न अमर खांडे म्हणून आहेत, सर KYC UDID झालेले असेल तर डाउनलोड कसं करायचं? त्याच ऑप्शनमध्ये खाली डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे. KYC झाल्यानंतर फक्त तुम्हाला स्क्रीन दिसतं सक्सेसफुलचं, त्याचं डाउनलोड करायला येत नाही. पण प्रमाणपत्र किंवा तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन असेल ते डाउनलोड करायचं असेल तर डाव्या साईडला ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचं, सर माझ्याकडे UDID कार्ड नाही, काय करावे? UDID कार्ड नाही तर तो काढावाच लागेल, मग तुम्ही दिव्यांग हे सिद्ध होत नाही, म्हणून ते दिव्यांग प्रमाणपत्र काढून घ्या. पुढचं आहे ज्ञानेश्वर म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न केला आहे की दादा KYC ऑप्शन नाही आहे, मला दादा हेल्प करा, अपडेट टू KYC नाही. ठीक आहे, तुमची KYC झालेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पुढचं आहे कीर्ती म्हणून आहे, नाही माझी डेट ऑफ बर्थ रॉंग सांगते. ज्यावेळेस आपण त्या पोर्टलमध्ये एंट्री करतो यावेळेस आपल्याला ॲप्लिकेशन नंबर किंवा एनरोलमेंट नंबर किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचा नंबर टाकायला लागतो, डेट ऑफ बर्थ टाकायची असते आणि खाली तुम्हाला काय करायचं कॅप्चा टाकायचं. तर ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरची टाकायची आहे, लक्षात ठेवा, तरच तुम्ही आतमध्ये एंट्री करणार, नाही तर एंट्री करणार नाही. आधार कार्डवरची जन्मतारीख टाकायची नाही. राजीव म्हणून आहेत, राजीव वाघ म्हणून, सर 2 UDID कार्ड आलेले आहेत, 71% आणि 49%, दोन्ही परमनंट आहेत, KYC कशी करायची? तुम्हाला ज्या दिव्यांग प्रमाणपत्राची करायची त्याची करून घ्यायची. त्यानंतर कमलेश बुधावले म्हणून आहे, सर खरी माहिती आहे, सर सर्व माहिती खरी आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये काढले तिथे जावे लागते का? अपडेट द्या. जर तुमची KYC बाकी असेल तर तुम्हाला हॉस्पिटल जायची गरज नाही, तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. मोबाईलमध्ये आपली व्हिडिओ तुम्ही पाहू घ्या. सर फोटो अपडेट करता येतो का? फोटो अपडेट करता येत नाही. OTP येत नाही. OTP येत नाही तर तुमच्या साईटचा प्रॉब्लेम असेल, इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, म्हणून OTP येत नाही. OTP कशावर येणार? तुमच्या UDID कार्डला जे रजिस्टर मोबाईल आहेत त्याच्यावरती तुम्हाला ते OTP येतो. जनरेट OTP वर क्लिक होत नाही, OTP येत नाही. OTP येणं म्हणजे साईटचा प्रॉब्लेम आहे किंवा येत असेल तर मोबाईल तुमच्याकडे नसेल. अशा पद्धतीने हे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. काही प्रश्न राहिले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. शक्यतो सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलाय, तरीसुद्धा एखादा प्रश्न राहिला असेल तर नक्की विचारा, मी त्याच्यावर उत्तर देईल. आणि एक दुसरा प्रश्न, हे सगळं करत असताना आपल्याला तरच पैसे येतील का 2,500 रुपये? असा एक प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा, हे जे पत्रक आहे हे पत्रक केंद्र सरकारचं आहे आणि 2,500 रुपयाची जी मान्यता दिलेली आहे ही राज्य सरकारने दिलेली आहे. त्यामुळे KYC मुळे तुम्हाला हे 2,500 रुपये, जर KYC केली नाही तर 2,500 रुपये मिळणार नाही. या संदर्भात अधिकृत कुठलेही पत्रक नाही आहे, लक्षात ठेवा. पण माझं वैयक्तिक मत असं, कदाचित KYC जर त्यांनी मॅन्डेटरी जर केली आणि ज्यांची KYC झाले त्यांचीच यादी घेऊन जर पैसे डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली किंवा त्यांनाच जर बेनिफिट द्यायचा जर विचार राज्य सरकारने जर केला तर मात्र तुम्ही या ठिकाणी वंचित राहू शकता. असं ठामपणे मी नाही सांगू शकत की बाबा KYC जर नसेल तर 2,500 रुपये मिळणार नाही. जे जर आणि तरच्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला घाबरवत नाही, डोक्याला टेन्शन देत नाही.
ज्या ज्या दिवशी जसं जसं येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल। आणि एखादा राज्य सरकार केंद्र सरकारने ज्यावेळेस पत्रक काढतं ना त्यावेळेस आपल्याला ठराविक वेळ देतात, असं आज दिलंय ना उद्या लगेच अनुदान चालू नाही किंवा केवायसी नाही पैसे नाही असं नाहीये। पण केवायसीचं त्यांनी केंद्र सरकारने दिलंय, राज्य सरकार सुद्धा एक पत्रक काढेल किंवा सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी करून घ्या या पोर्टलवरती, तर त्यावेळेस सुद्धा आपण करू शकतो किंवा आत्ताही करू शकता। ई केवायसी आपल्यासाठी चांगली आहे, मॅन्डेटरी आहे, महत्त्वाची आहे, या उद्देशाने ई केवायसी करून घ्या। अशा पद्धतीने मित्रांनो ई केवायसी संदर्भात जे काही लाभार्थ्यांचे प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।